सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहे विठुरायाच्या नगरीत म्हणजेच पंढरीला। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आम्ही पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कसं दर्शन घेतलं किंवा आम्हाला दर्शन घेण्यासाठी किती वेळ लागला, पूर्ण जर्नी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर आता आम्ही आटपाडीतून पंढरपूरला चाललो आहे। भाऊ बहिणी पण आले होते, तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच। लिफ्ट किती काम सोपं होते, सेकंदात येते खालीवर। ॲक्च्युली पंढरपूर माझं माहेर आहे, सो आम्ही निघालो आहे माहेरी। तर सगळ्यांना माहीतच असेल की पंढरपूर कुठं आहे ते। पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे। पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या चंद्रभागा काठावर वसलेलं आहे। पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात। तर बघा, फायनली आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो। आम्ही आटपाडीतून पंढरपूरमध्ये 1.5 तासातच आलो। सो तर आम्ही भाऊच्या दुकानासमोर गाडी उभा केली आणि इथूनच चालत आम्ही मंदिरापर्यंत जाणार आहे। जवळच आहे मंदिर। तर मंदिराजवळ गेल्यानंतर मी तुम्हाला मंदिराविषयीची सगळी माहिती सांगणार आहे फ्रेंड्स। तर हा रोड बघितला ना, मला सगळ्या जुन्या आठवणी येतात, म्हणजे जुन्या आठवणी ताज्या होतात, कारण आम्ही ह्याच रोडने बऱ्याच वेळा लहानपणापासून जायचो। सो याला ठेशन रोड म्हणतात। तुम्हाला हे माहीत आहे का, विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे लागते, अशी प्रथा आहे। पंढरपुरास टेम्पल ऑफ पंढरपूर असेही म्हणतात। भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे, म्हणून तिला चंद्रभागा नदी असेही म्हणतात। आणि चंद्रभागा ही विठ्ठलाची बहीण आहे आणि चंद्रभागेच्या स्नानाचे तर फार महत्त्व आहे। सर्व पापे धुतली जातात चंद्रभागेत। काशीची गंगा पण चंद्रभागेला येते आणि स्वच्छ होऊन जाते। ही माहिती मला आमच्या पंढरपूरच्या काकूंनी सांगितली आहे आणि काकू पण हा व्हिडिओ बघतच असतील। आणि ह्याच एरियाला शिवाजी चौक म्हणतात। तर तुम्ही पुढे बघू शकताय आपल्या महाराजांचा म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू इथं आहे। चला तर मग जाणून घेऊया मंदिराविषयीची माहिती। पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यावधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत आहे। तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी असेही म्हणतात। आणि इथं चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्यानंतर पाप धुतले जाते असेही म्हणतात। आणि स्पेशली लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात। नेहमीच पंढरपूरमध्ये भरपूर गर्दी तुम्हाला बघायला भेटेल। हे विठ्ठल मंदिर वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे। या मंदिराला 8 प्रवेशद्वार आहेत। त्यातील पूर्वीकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव देण्यात आले आहे। दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक इथे वारी करण्यासाठी येतात आणि विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात। तुम्हाला माहीत आहे का की पांडुरंग विटेवर का उभा राहिलेत? तर जाणून घेऊया याच्या मागची स्टोरी। एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले। भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न होते। पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी वीट दिली। याच विटेवर पांडुरंग आज तागायत उभा आहे। विठ्ठलाला विटेवर उभा करण्याचे सामर्थ्य पुंडलिकांच्या बाबतीत होतं। पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकांचे दर्शन करण्याची प्रथा आहे, म्हणून तर श्रीहरीच्या अगोदर पुंडलिकाला स्थान दिलं आहे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा नामघोष याचंच उदाहरण आहे। भक्त पुंडलिकाचे दर्शन झाल्यावर विठ्ठल भेटीच्या ओढीने पावलांना कधी वेळ घेतो हे कळतच नाही। आणि भाविक जेव्हा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या सगळ्यांच्या मुखामध्ये तुम्हाला विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग हेच नामघोष ऐकायला भेटतील। आणि इथं आहे चप्पल स्टँड। सो आम्ही इथं चप्पल ठेवून इथूनच स्ट्रेट मंदिरात जाणार आहे। तर चला तर मी दाखवते। असं आहे आमच्या विठुरायाचं मंदिर। आणि पुढे तुम्ही बघू शकताय प्रचंड गर्दी आहे। आता तरी रात्रीचे 10 वाजले तरी पण भरपूर गर्दी आहे। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी आहे। आपण समाधीचे दर्शन घेतो आणि संत नामदेवाच्या भेटीला निघतो। आणि खरंच फ्रेंड्स, या विठ्ठल रुक्माई मंदिराकडे बघितलं ना, असं वाटतं बघतच बसावं। तर हे बघा, आम्ही इथूनच दर्शन घेण्यासाठी जाणार आहे। तर दर्शन घेण्यासाठी आम्ही लिटरली धावत आलो आहे, कारण की गर्दी खूप वाढायला लागले। तर म्हटलं चला पटकन पळत जाऊन नंबर लावावा। सो बघा, आम्ही इथूनच आतमध्ये जाणार आहे।
संत नामदेव हे विठ्ठलाचे आवडते भक्त. विठ्ठलचरणी कायम असावं अशी संत नामदेवाची इच्छा. ते म्हणतात, नामा म्हणे तुझे पायी धावते विठोबा. नामदेव पायरीला माथा ठेवून आणि पायरीवर पाय न ठेवता आपण मंदिरात जातो. श्री गणेशाचे दर्शन घेतो आणि मंदिराच्या सभामंडपात आपला प्रवेश होतो. हे बघा, हे आहे सभामंडप. सभामंडपाची रचना अप्रतिम आहे फ्रेंड. तुम्ही कधी पंढरपूरच्या मंदिरात आतमध्ये आला नसेल तर एकदा नक्की दर्शन घेण्यासाठी या. अप्रतिम आहे सभामंडप आणि मंदिराचे सौंदर्य असं आहे की असं वाटतं की निहाळतच बसावं. आणि मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर गरुड खांबाची गळाभेट घ्यायला विसरू नका. गरुड खांबाची गळाभेट घेऊनच आपण पुढे जातो. आत्तापर्यंत विठ्ठल दर्शनाचे उत्कंठा शिगेला पोचलेली असते आणि आपला गाभाऱ्यात प्रवेश होतो. आणि समोर सावळ्या विठ्ठलाचे ध्यान दिसते. कमरेवर हात ठेवलेला विठुराया युगे 28 या चवाटेवर उभा आहे. आणि विठुरायाच्या मस्तकी शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट, कपाळी चंदनाचा टिळा, मकर कुंडले, गळ्यात कौस्तुभमणी, पाठीवर शिंके, मनगटावर मणिबंध आहे. उजव्या हातात कमळाचे देठ तर डाव्या हातात शंका आहे. असे हे विठ्ठलाचे सगुण रूप आहे. तर आम्ही दर्शन घेतलं. दर्शन व्यवस्थित झालं आणि नंतर इथं गाभाऱ्यामध्ये फुगडी खेळली जाते. सगळेच इथं फुगडी खेळतात. कपल्स पण फुगडी खेळतात किंवा प्रत्येकजण इथं फुगडी खेळूनच जातो. आणि फुगडी खेळल्यानंतर लास्ट एकमेकाच्या पाया पडण्याची पण प्रथा आहे. इथं आल्यानंतर लहान मोठं असं काहीही नसतं. फुगडी ही आनंद व्यक्त करण्यासाठी घातली जाते. देवाच्या दारात आपण सगळे विसरतो, मध्ये वच आपल्याशी फुगडी खेळतो, म्हणून फुगडीला जास्तीत जास्त महत्त्व आहे. देवाला भान राहत नाही एवढा देव आपल्या भोवती फिरतो, अशी इथल्या भाविकांची मान्यता आहे. आम्ही सगळेच फुगडी खेळलो आणि थोड्या वेळ इथं बसलो. तर आमचे हे एकदम देवाचे भक्त आहेत. ते तर मी पूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. मग हे म्हटले की चला अजून एकदा आपण मुखदर्शन घेऊया, कारण जरा गर्दी कमी झालेली. म्हणून आम्ही नंतर अजून एकदा लाईनमध्ये उभा राहिलो आणि सेकंड टाईम पण मुखदर्शन घेतलं आणि नंतरच मंदिराच्या बाहेर पडलो. भाविक जेव्हा पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात त्यावेळेस पहिल्यांदा चंद्रभागा नदीला जातात, स्नान करतात. काहीजण हातपाय धुवून पुंडलिकाचे दर्शन घेऊन नंतर विठ्ठल मंदिरात प्रवेश करतात. अशा पद्धतीनं इथं दर्शन घेतलं जातं. आणि जेव्हा आपण दर्शन घेण्यासाठी जातो त्यावेळेस तुळशीची माळ किंवा फुलांची माळ, साखर, बुका, पेढे हे सर्व त्याच्याबरोबर भेटतंच. हे सगळं घेऊन मंदिराच्या आत प्रवेश करायचा असतो. आय होप फ्रेंड्स की तुम्ही पण आमच्याबरोबर मंदिराचं दर्शन घेतलं असेल. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिराची पूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तरी जास्तीत जास्त या माहितीला शेअर करा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत सगळ्यांना त्याच्याविषयीची माहिती मिळालीच पाहिजे. खरंच मनापासून अगदी आम्हाला हवं होतं तसं दर्शन झालं आणि आता एकदम प्रसन्न वाटतं. एकदा असं दर्शन झालं ना मन कसं मोकळं झाल्यासारखं वाटतं. सो दर्शन झाल्यानंतर आत्ता आम्ही घरी जाणार आहे, म्हणजे माझ्या माहेरच्या घरी जाणार आहे. आणि आषाढी वारीच्या वेळेस तर तुम्ही आला ना अफाट गर्दी असते. एवढी गर्दी असते की कुणाला काहीच समजत नाही, एवढी गर्दी असते. सो आम्ही नेहमीच या ठिकाणी येतो. आणि खरं सांगू का, पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी भाविक फक्त महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातून, काही लोक तर परदेशातून पण येतात खास दर्शन घेण्यासाठी. सो आम्ही इकडं केरळमध्ये राहतो तर बऱ्याच जणांना आपला पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल रुक्माई माहिती आहे. आणि म्हटलं ना आम्ही पंढरपूरचंच आहे तर सगळे एक्सायटेड होऊन विचारतात आपल्या देवाबद्दल, कसं काय ते सगळं, आणि सांगायला पण आम्हाला एकदम मस्त वाटतं. हे बघा, मंदिरातून बाहेर जाताना इथं बरीचशीच दुकानं आहेत. तुम्हाला काही पण पाहिजे असेल तर भेटून जाईल. आणि आत्ता वाजले 11:30. तर मुलांना पावभाजी इथली खूप आवडते. ते म्हटले की पावभाजी खायचे. मग भाऊ म्हटला चला सगळ्यांना पावभाजी चारतो, म्हणून आम्ही इथं आलो आहे. प्रत्येकजण आपापल्या आवडीचं सांगतो आहे, पण आम्हाला भूकच नाही कारण आम्ही जस्ट जेवण करूनच आलेलो. तरी पण आम्ही काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि
हां नको नको गं प्लीज बाबा ट्राय करा. मी तर लय खाल्लं होतं. घ्या. वेळा सांगतो पोटात दुसरं माझ्या दाखवत जाऊ नको. खावा खावा लग्नात गेल्यासारखं खाताय फुकटचं खावा. ह्यांच्याकडे बघटल्यानं वाटतंय फुकटचं मिळाल्यासारखं खातात. तर मंदिरापासून करीब 10 मिनिटाच्या अंतरावर घर आहे. तर 10 मिनिटातच आम्ही इथं पोहोचलो, म्हणजे गर्दी जास्त नसेल तर 10 मिनिटात इथं पोहोचतो आहे. आणि ते सगळा अंधार आहे. तर हे बघा आमचं माहेरचं घर आणि ह्याचा डिटेल व्हिडिओ नंतर मी कधीतरी अपलोड करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्या अगोदर पण मी केरला टूरचे बरेचसेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. प्लेलिस्ट नक्की चेक करा. थँक्यू फॉर वॉचिंग आशाज टेस्टी वर्ल्ड.